नमस्कार. नमस्कार. आज आपण अशा एका व्यक्तिमत्वाची मुलाखत घेणार आहोत की ज्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात समाजकारणाच्या माध्यमातून करत गावाची सरपंच पदाची धुरा गेल्या 20 ते 25 वर्षापासून यशस्वीरित्या सांभाळत गावाला आदर्श गाव ही ओळख निर्माण करून दिली. याच गावाला राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत घेऊन जाण्याची किमया सुद्धा यांच्याच कार्यकाळात झाली. गोरगरीब शेतकरी, महिला या आणि अशा अनेकांचे प्रश्न सोडवत पंचायत समिती सदस्य पदाला न्यायही त्यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून दिला. ज्या काळात भाजप या पक्षाची विचारधारा नेवासा तालुक्यामध्ये कुठेही नव्हती, त्या काळामध्ये भाजप पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम करत ज्यांनी भाजप तालुका अध्यक्षपदाची धुरा यशस्वीरित्या सांभाळत भाजपाच्या संघटनेमध्ये ज्यांची मोलाची अशी भूमिका राहिली, असे आदर्श गाव वडोले गावाचे सरपंच सन्माननीय दिनकररावजी गर्जे साहेब आजच्या आपल्या रोखठोक गप्पा गोष्टी या कट्ट्याचे प्रमुख पाहुणे आहेत. दिनकररावजी गर्जे साहेब, तुमचं आपल्या या रोखठोक गप्पा गोष्टी या कट्ट्यावर मनापासून स्वागत करतो. आपल्या मुलाखतीची सुरुवात करताना तुम्हाला पहिला प्रश्न असा मला विचारावा वाटतो की आपल्या राजकीय आणि सामाजिक कामाची सुरुवात कशी झाली? मला तसं खऱ्या अर्थानं आमचे वडील स्वर्गीय भानुदास पाटील गर्जे यांच्या माध्यमातून, यांच्या विचारातूनच खऱ्या अर्थानं समाजकारण राजकारणाची संधी मिळाली. माझे वडील आजोबा पोलीस पाटील गावचे होते, सरपंच होते. परंतु मी शालेय शिक्षण संपल्यानंतर राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याची मला आवड असल्यामुळं तत्कालीन आमदार, मी माझे राजकीय गुरु समजतो, संभाजीराव फाटके पाटील आप्पा यांच्या मी सानिध्यात गेलो. त्यांचे मला विचार भावले आणि मी त्या काळी त्यांच्याबरोबर अगदी एक छोटासा, म्हणजे त्यावेळेस कार्यकर्ता म्हणणं सुद्धा योग्य नाही, अशा वेळेसपासून मी त्यांच्याबरोबर असायचो. त्यामुळं मला त्यांच्याबरोबर असल्यामुळं बराचसा राजकीय सामाजिक अभ्यास झाला. अनेक योजना कशा राबवल्या पाहिजे, खेड्यामध्ये कसा विकास करताना आपण कुठल्या पद्धतीनं विकास योजना आणल्या पाहिजे याची जाणीव त्यांच्या माध्यमातून मला होत गेली. आणि माझी राजकीय सुरुवात खऱ्या अर्थानं 1989 साली आमची अंतरवलीची लेखनवाडी आणि वडुलं ही गुरु ग्रामपंचायत होती आणि त्या माध्यमातून माझी सुरुवात झाली. माझी राजकीय ओळख जर बोलायचं ठरलं तर मी मग सांगितल्याप्रमाणे अगदी मला ग्रामपंचायतमध्ये जे यश मिळालं 89 साली, मी अगदी गुरु ग्रामपंचायतचा सरपंच देखील झालो. त्याचं श्रेय खऱ्या अर्थानं आज कदाचित ते राजकारणापासून दूर आहेत, परंतु ते पितृतुल्य आमदार संभाजीराव फाटके पाटील आप्पा यांच्याच मार्गदर्शनाने खरं मी वाटचाल करत आहे आजपर्यंत. अच्छा, इतकी वर्ष झाली तुम्ही सामाजिक कामाच्या माध्यमातून स्वतःची ओळख निर्माण केली. राजकारणामध्ये सुद्धा तुम्ही तितक्याच प्रभावीपणे आपलं काम केलं. पण ह्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील तुमचे आदर्श कोण आहेत की ज्या माध्यमातून तुम्हाला प्रेरणा मिळाली सामाजिक काम करण्याची? तसे म्हणजे आमचे पूर्वज म्हणले, वडील, चुलते वगैरे, आमचे स्वर्गीय वकीलराव लंगे पाटील त्या काली आमदार होते. त्यांच्या विचारधारा देखील आमच्या कुटुंबावरती आहे. आणि भविष्यात मग मी तर म्हटलो, मी वाटचाल माझी संभाजीराव फाटके पाटलापासून झाली. परंतु एक राजकारण करताना, समाजकारण करताना नेहमी आमच्या वडिलांनी एक गावात असेल, परिसरात असेल, एक सामाजिक भावनिकतेतूनच राजकारण केलं आणि तेच मला खऱ्या अर्थानं गुरु या माध्यमातून मिळाले किंवा आतापर्यंत जी मला जी दिशा मिळाली हे त्यांच्यापासूनच मिळाली मला खऱ्या अर्थानं. अच्छा, वडोल्या गावाच्या राष्ट्रपती पुरस्कारापर्यंत जो प्रवास झाला त्याबद्दल काय सांगाल? याच्याबद्दल जर सांगायचं ठरलं साहेब खऱ्या अर्थानं तर मी पहिली टर्म सरपंच झाल्यानंतर, मी अगदी लग्नाच्या अगोदर सरपंच झालेलो एक कार्यकर्ता आहे. माझ्या गावाने फार मोठी एक, माझी अगदी 21 वर्ष पूर्ण होण्याच्या दरम्यानच माझ्या राजकीय जबाबदारी टाकली आणि मी ती चांगली निभावण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यावेळेची परिस्थिती राजकीय, स्वर्गीय तुकाराम पाटील गडाख देखील 90 साली आमदार झाल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली बी आम्ही काम केलं. परंतु मधल्या काळामध्ये आमच्या ग्रामपंचायत स्वतंत्र झाल्यानंतर मला एक असं कुठंतरी वाटलं की गुरुग्राम माध्यम म्हणा किंवा माझं फार मला अनुभव नसल्यामुळं काम करताना अनेक अडचणी आल्या आणि मला असं वाटलं बघ मी काही या काम करण्याच्या लायक नाही की काय, योग्य नाही काय, म्हणून मला एक थोडं स्वतःच्याच मनाला वाटलं आणि मी म्हणजे 5-7 वर्ष या राजकारणापासून पूर्णपणे बाजूला झालो
आणि एक उत्कृष्ट शेती करण्याचा निर्णय मी हे करत असताना, परंतु हे आपलं मन म्हणा किंवा आपले जे मित्रपरिवार आहे, गावातली जी सर्वसामान्य जनता आहे, ते मला नेहमी म्हणायचे की तुम्ही सहभाग घेतला पाहिजे, तुम्ही काम करू शकता, तुम्हाला काम करण्याची हातोटी आहे. ज्या काळी या गावात काहीच योजना नव्हत्या त्यावेळेस तुम्ही गावामध्ये चांगल्या योजना आणलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही यात सक्रिय व्हावं अशी भावना व्यक्त होत होती. आणि म्हणून एक थोडा गॅप दिल्यानंतर मी राजकीय सामाजिक जीवनाला सुरुवात केली. आणि 2002 साली खऱ्या अर्थानं मग माझे व्यक्तिगत मित्र होते, आजचे ते आमदार आहेत विठ्ठलराव लंगे पाटील, यांची आणि आमची मैत्री फार होती. त्या माध्यमातून 2002च्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक सक्रिय होण्याचा परत मी निर्णय घेतला. आणि तेव्हापासून आज तागायत मी सक्रिय आहे. अगदी 2004ला आपण बघितलं की विधानसभेची निवडणूक झाली. अगदी अटीतटीची त्यावेळेस शेवगाव आणि नेवासा विधानसभा मतदारसंघ होता. आणि विठ्ठलराव लंगे पाटलांची जबाबदारी मोजक्याच प्रमुख कार्यकर्त्यावर होती, त्याच्यात मी देखील होतो. आणि असं राजकारण करत असताना, समाजकारण करत असताना एक अल्पशा मतानं एक तांत्रिक त्यांचा पराभव झाला. आणि एक असं वाटलं की परत आपल्याला काही गोष्टी आता विकासाच्या करायच्या, आपल्याला आणि अडचणी येतात, आपण आता समाजात कसं जायचं. आणि म्हणून त्यावेळेस मी कुठला पक्ष राजकारण थोडं बाजूला ठेवून आपण सर्व गावाला बरोबर घेऊन, त्या काळी अगदी स्वर्गीय आर आबा पाटील एक ग्रामविकास मंत्री होते आणि त्यांनी ग्राम स्वच्छता अभियान राबवायचं ठरवलं. अगदी आपण बघतो की आपली भारतीय संस्कृती म्हणा किंवा त्या काळी एक मानसिकता होती की आपण उघड्यावरती शौचाला बसायचो, गावाची घाण असायची, गावामध्ये येताना फार वेगळं वातावरण दिसायचं. आणि आर आबांनी एक हागणदारी मुक्त गाव अशी एक योजना आणली आणि त्या माध्यमातून महाराष्ट्राचा विकास करण्याचं असं त्यांचं ध्येय होतं. आणि मी ठरवलं आता राजकीय दृष्ट्या आपण आता आपली पिछाड झालेली आहे, आपण समाजाचं काम करत असेल तर आपण यामध्ये उतरलं पाहिजे. आणि म्हणून मी आणि माझे सर्व ग्रामस्थ, सहकारी, मित्रपरिवार याच्यात इतकं झपाटून कामाला लागलो की आम्ही गाव हागणदारी मुक्त करण्याचा निर्णय घेतला. आणि अगदी अक्षरशः लोकांची मानसिकता नव्हती, आम्ही लोकांची कशी मानसिकता तयार केली, आम्ही अगदी लोकांच्या विष्ठा सुद्धा उचलल्या, त्याच्यात आम्हाला काही कुठला कमीपणा वाटला नाही. हे आम्ही वर्ष, 1.5 वर्ष अभियान राबवलं. आम्हाला जिल्हा पातळीवरती बी छोटे मोठे पुरस्कार मिळाले. 2006 साली मग शासनाचं धोरण होतं की निर्मल ग्राम पुरस्कार आपण त्या गावाला देणार, जे गाव आहे ते यशस्वी होत. आमचं गाव त्या ठिकाणी त्या योजनेत सहभागी झाल्यामुळं प्रथम क्रमांकानं ते गाव आपलं त्या योजनेत बसलं. आणि आम्हाला डॉक्टर तत्कालीन राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम साहेब यांच्या हस्ते पुरस्कार त्या ठिकाणी मिळणार. आणि मग दिल्लीला अगदी सन्मानपूर्वक तो पुरस्कार मिळाला. आणि तेथून पुढं आमच्या गावानं विकासाची इतकी मोठी गती घेतली की आज तागायत अनेक माध्यमातून गावचा विकास त्या ठिकाणी होतोय. हे खऱ्या अर्थानं आमच्या विकासाचं गमक आहे. खरंच हा प्रवास इतर सरपंचांना सुद्धा एक प्रेरणादायी असेल. ज्या काळामध्ये भाजप पक्ष नेवासा तालुक्यामध्ये सक्रिय नव्हतं त्या पक्षामध्ये कोणी, त्या काळामध्ये तुम्ही भाजप या पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवत अनेक कार्यकर्ते उभे केले, ज्यातनं भाजपचं संघटन उभं राहिलं. भाजप संघटनेचं महत्वाचं पद म्हणजे भाजप तालुका अध्यक्षपद तुमच्याकडे होतं. तितक्याच प्रामाणिकपणे तुम्ही कामही केली, तुमच्या पदाला न्याय पण त्या माध्यमातून मिळवून दिला. माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे साहेब असतील आणि तुम्ही असतील, तुमच्या मैत्रीमध्ये कुठेतरी गोंधळ निर्माण झाला की तुम्ही भाजप पासून बऱ्यापैकी दूर गेलेले दिसला. नाही साहेब, मी तर तुम्हाला अगोदर बोललो की ज्यावेळेस आम्हाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला त्याच्यानंतर आम्ही विकासाची भूमिका घेतली. आणि योगायोगानं एक वर्ष 6 महिन्यामध्ये 2007 साली जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या. त्यावेळेस विठ्ठलराव लंगे पाटलाच्या नेतृत्वाखाली मला कोकणागानामधून उमेदवारी मिळाली. आणि पंचायत समिती सदस्य झाल्यानंतर अनेक योजना आणण्याचं काम गावामध्ये, परिसरामध्ये, गणामध्ये करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं. आणि परत 2009ची जी निवडणूक लागली ती परत आम्ही विठ्ठलराव लंगे पाटलाच्या रूपाने या ठिकाणी त्यांच्या उमेदवारीने केली. आम्ही सगळे बरोबरच होतो विकास करण्याच्या माध्यमातून. परंतु परत ज्यावेळेस 2009 साली विठ्ठलराव लंगे पाटलांना पराभवाला सामोरं जावं लागलं, त्यावेळेस राजकीय कुठंतरी असे अस्थिरता निर्माण झाल्याचा प्रकार झाला. आणि ह्या गोष्टी चालवत असतानाच मग 2011 साली विठ्ठलराव लंगे पाटलांनी निर्णय घेतला, मग तो लोकांचा दबाव म्हणा किंवा लोकांची कामं करण्यात यशस्वी होत नव्हतं हे म्हणा, वेगवेगळ्या कारणाच्या निमित्तानं त्यांनी 2011 साली भारतीय जनता पार्टी सोडवण्याचा निर्णय घेतला. आणि आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत होतो.
परंतु माझी एक भावना अशी होती, असंख्य कार्यकर्ते माझ्याबरोबर, की विठ्ठलराव लंगे पाटील हे स्वर्गीय वकीलराव लंगे यांनंतर आमदार झाले पाहिजे बुवा. ह्या भूमिकेतून आम्ही त्यांच्याशी अगदी बरोबर असायचो. पण 2011 साली आता निर्णय घेतल्यावर मला सुद्धा ते योग्य वाटला नाही, अनेक कार्यकर्त्यांना योग्य वाटला नाही. मी त्यांना म्हणायचो की बा आपण इथंच थांबू, भारतीय जनता पार्टी थांबू, भविष्यात भारतीय जनता पार्टीला चांगले दिवस आहेत. त्यांनी भारतीय जनता पार्टी सोडायचा निर्णय घेतला. परंतु मला एक थोडी खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीत काम करत असताना जिल्हा पातळीवर स्वर्गीय खासदार दिलीपजी गांधी साहेब यांचं नेतृत्व मी मान्य केलं. ते तळागाळातल्या जनतेचं काम फार चांगल्या पद्धतीने करत असल्यामुळं त्यांच्या बरोबर माझी स्वनाव जोडली गेली आणि अगदी चांगले संबंध त्या ठिकाणी निर्माण झाले. आणि म्हणून या गोष्टी करत असताना पक्ष सोडावा कसं, उलट आपल्याला तर विठ्ठलराव लंगे पाटलाला आमदार करायचंय आणि ते उद्या जर पक्ष सोडला तर ती संधी येणार नाही. ह्याच भावनेतून फक्त मग मी निर्णय घेतला की आपल्याला भारतीय जनता पार्टी सोडायची नाही आणि मग मी पक्ष काय सोडला नाही, मी त्या ठिकाणी थांबलो. परंतु लंगे साहेबांनी पक्ष सोडल्यानंतर तालुक्याची पक्षाची जबाबदारी त्यावेळेस माझ्यावरती आली आणि त्यावेळेस पक्षाचे भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष आमदार प्राध्यापक राम शिंदे साहेब होते. त्यांनी माझ्यावरती भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष जबाबदारी दिली आणि मग आम्ही पूर्णपणे त्या पक्षात काम करत असताना मग निवडणुका असतील किंवा मधल्या काळामध्ये असतील आम्ही पक्षाचे वेगवेगळे ध्येय धोरणं राबवायचो. आणि 2012 साली मी तर आनंदाने सांगेन की त्या तालुक्यामध्ये प्रत्येक गटात आणि गणात आम्ही भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे उमेदवार त्या ठिकाणी उभा केले. काही जिंकले, काही हारले, परंतु पक्षाचे धोरण तळागाळापर्यंत त्या ठिकाणी आम्ही पूर्तता त्या ठिकाणी केली. आणि हे करत असताना 2012 साली विठ्ठलराव लंगे पाटील राष्ट्रवादी जाऊन जिल्हा परिषद अध्यक्ष झाले. आम्ही आमच्या पक्षात काम करतो, ते त्यांचे करायचे. आणि त्या परिस्थितीमध्ये तालुक्यामध्ये राजकीय वातावरण असं निर्माण झालं की त्यावेळेस बाळासाहेब मुरकुटे काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष होते, मी भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष होतो. परंतु एक प्रस्थापिताला विरोध म्हणून आमच्या काही गोष्टीवर एकमत असायचं आणि म्हणून जिल्हा परिषदला मी त्यावेळेस एकत्रित पॅनल करायचा ठरला. एकत्रितमध्ये काँग्रेस पक्ष देश पातळीवर राज्य पातळीवर आमच्या विरोधात असताना एक तालुक्यातलं राजकीय गणित पाहता आम्ही काँग्रेस पक्षाला बरोबर घेतलं. जिथं काँग्रेस पक्षाचा उमेदवार दिला तिथं आम्ही द्यायचा नाही, जिथं आम्ही दिलं तिथं काँग्रेस पक्ष द्यायचं असं आमचं ठरलेलं होतं. परंतु आम्ही त्या पद्धतीनं बाळासाहेब मुरकुटेच्या सौभाग्यवती सौ आशाताई मुरकुटे यांना भेंडा गटातून उमेदवारी देणे ठरली. त्या ठिकाणी आमचे उमेदवार आम्ही विड्रॉल केले. परंतु आमच्या इतर ठिकाणी जे उमेदवार होते कोकणासारख्या गटामध्ये आणि इतर गटात त्यांनी काँग्रेस पक्षाचा पंजा तिथं दिला आणि मग आम्हाला कमी जास्त अधिक मताने पराभवाला सामोरं जावं लागलं. तेव्हापासून त्याच्यात आमच्यात खऱ्या अर्थानं मतभेद व्हायला सुरुवात झाली आणि अर्थात पक्ष दोन होते. परंतु 2014 सालच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान बाळासाहेब मुरकुटे भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी आले. अनेक कार्यकर्त्यांचा विरोध झाला, आम्ही सुद्धा विरोध केला. आम्ही आमचं पक्षाचं ध्येय धोरण राबवत होतो. परंतु त्यांना पक्षाने आम्हाला सांगितलं का आता आपल्याला त्यांना उमेदवारी द्यायची, आपण सगळ्यांनी एक काम करावं. मी भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष होतो. शेवटी भारतीय जनता पार्टीचे विचार मनामनात रुजल्यामुळं आपल्याला पक्षाची भूमिका पार पाडायची होती आणि त्या पद्धतीने आम्ही झपाट्याने कामाला लागलो. बाळासाहेब मुरकुटेने आम्हाला जे शब्द दिले त्यावेळेस की आपण भविष्यात सगळे एका विचारानं काम करू, आम्ही तुम्हाला जुन्या माणसाला योग्य ठिकाणी संधी देऊ, विकासात सहभागी करून घेऊ. आणि अशा पद्धतीने सावध जाताना 2014 साली भारतीय जनता पार्टीबरोबर बाळासाहेब मुरकुटे विजयी झाले. त्यात मीच म्हणत नाही पण माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्याचा त्यामध्ये सहभाग होता. परंतु भविष्यात त्यांची काय राजकीय विचार झाला होती, काय ते काँग्रेस प्रमाणेच त्यांचं राजकारण पुढे चालू राहिलं आणि आमच्यात बऱ्याचशा कार्यकर्त्यात कटुता निर्माण होत गेली. त्यांनी कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्य घेणं, त्यांच्या पद्धतीने राजकारण करणं, पक्ष न वाढवणं, अशा पद्धतीने आमचे मतभेद होत गेले. आणि मग मतभेद गेल्यानंतर आणि त्याचं रूपांतर पुढे पुढे अनेक वादळ होत गेलं. पक्षात दुफळी निर्माण झाली आणि मग त्या झाल्यानंतर 2017 साली परत सार्वत्रिक निवडणुका लागल्या. त्यावेळेस मग आम्हाला भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक भानुदास बेरड सर होते, स्वर्गीय दिलीप गांधी साहेब होते, राम शिंदे साहेब होते, जिल्ह्याचे नेते होते. यांनी सर्वांनी मिळून या ठिकाणी परत आम्हाला एकत्रित केलं आणि वेगवेगळे उमेदवार दिले. पण त्या निवडणुकीमध्ये सुद्धा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थानं मदत झाली नाही. माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता की जो कोकणा गटामध्ये विठ्ठलराव लंगे पाटलाचा बालेकिल्ला समजला जातो, मी भारतीय जनता पार्टीत असल्यामुळे मी तिथं ठाम राहिलो. त्यांची मुलगी तेजश्री लंगे ह्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या आणि माझी मिसेस भारतीय जनता पार्टीला उभा राहिल्या. आमच्यात राजकीय निवडणूक रंगात आल्या असताना शेवटच्या टप्प्यामध्ये आम्हाला आमच्या
तालुका नेतृत्वाकडून जागा फटका झाला आणि मग माझा पराभव झाला तिथं. मग तिथपासून कार्यकर्त्यांनी ओळखलं की नेतृत्वाला कार्यकर्ते काय अशा संधी देण्यात योग्य वाटत नाहीत की काय, आणि यामधून आमचा त्या ठिकाणून राजकीय वाद निर्माण होत गेले, दुरावा निर्माण झाला. अगदी आम्ही वेगवेगळे विचार त्या ठिकाणी पक्षात सुद्धा एकत्र येत गेलो नाही. ही खऱ्या अर्थाने त्याच्या मागली गोष्ट आहे. आणि 2019 साली मग आम्ही खऱ्या अर्थानं काम केलं नाही. त्याचा पर्याय आज झाला की त्यांचा 2019 साली विधानसभेत पराभव झाला. माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यावर सातत्याने असा आरोप होतो की त्यांनी सातत्याने पडद्यामागून विरोधकांशी हातमिळवणी करून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना अंधारात ठेवलं. काय सांगाल याबद्दल? हा, मग मी अगोदरच बोललो की कार्यकर्ता हा कुठलाच असा त्यांनी मोठा करण्याचं काम केलं नाही किंवा विकासात सहभागी करून घेण्याचं काम केलं नाही. कार्यकर्ता जोडल्या न गेल्यामुळं किंवा भारतीय जनता पार्टी वाढ न झाल्यामुळं मग ही शंका येण्याच कारण झालं ना. आज भारतीय जनता पार्टीचा आमच्यासारखे अनेक जिल्हा परिषद पंचायत समिती उमेदवार होते, त्यांना जिंकण्यापेक्षा हरण्याकडे त्यांचा कल जादा होता. आणि मग असं का शंका येऊ नये मला म्हणा किंवा अनेक कार्यकर्त्यांना, सर्वसामान्य लोकांना, कदाचित हे प्रस्थापिताबरोबर यांनी हातमिळवणी केली की काय, की बाबा हे कार्यकर्त्याला का वाढू देत नाही, ही भावना निर्माण झाल्यामुळं त्याला निश्चितप्रमाणे एक प्रकारचा दुजाराच मिळतो. तुम्हाला असं वाटतं का त्यांनी विरोधकांची हातमिळवणी केली म्हणून? आता मग मी तेच परत बोलतो की त्याचं कारण हे, आज कोण असा नेता आहे की स्वतःच्या कार्यकर्त्याला पराभवाच्या छायेत लुटी, आणि जर ती भूमिका पार पाडायची असली तर कुठेतरी अंतर्गत आल्याचे होणार नाही. हे आम्हाला खात्री झाली म्हणूनच आम्ही इतकं दुरावलो ना. गेल्या 2014 पासून भाजप या पक्षाची केंद्रात सत्ता आहे. त्यानंतर 2024 पूर्वी सुद्धा भाजप म्हणजे महायुतीची राज्यामध्ये सुद्धा सत्ता होते. नेवासा तालुक्यामध्ये सुद्धा भाजपचं इतकं मोठं संघटन आहे इतर पक्षाच्या तुलनेमध्ये. पण 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये असं कुठलं कारण होतं की ज्यामुळे भाजप सारख्या पक्षाला नेवासा तालुक्यामध्ये विधानसभेचा उमेदवार देता नाही आला? काय सांगाल? नाही, विषय मग मधल्या काळामध्ये काय झाला की भारतीय जनता पार्टीला तालुक्याला नेतृत्व म्हणावं तसं विश्वासपात्र ठरलं नाही, म्हणजे बाळासाहेब मुरकुटेच्या रूपानं लोक नाराज होत गेले. मग मधल्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीची म्हणावं तितकी वाढ झाली नाही. केंद्रात भारतीय जनता पार्टी सत्ता, राज्यात हे एकदम बरोबर आहे. परंतु मग ह्या नेतृत्वामुळं लोक विश्वास ठेवायला तयार नाही, आणि मग पक्षाचा वाढ न झाल्यामुळं आणि 2022 नंतर राज्याचे राजकीय समीकरण बदलले, आणि मग ते राजकीय समीकरण बदलल्यानंतर शिवसेनेतून नवीन एकनाथजी शिंदे साहेबचं नेतृत्व तयार झालं. शिवसेना खऱ्या अर्थानं तिकडे जास्त कल झाला, आणि भविष्यात त्यांच्या जागा वाटपाचा विषय असेल राज्य पातळीवरती. आणि इथं तर आपले जे उमेदवार विठ्ठल लंके पाटील भारतीय जनता पार्टी जिल्ह्याचे अध्यक्ष होते, परंतु मग ही जागा शिवसेनेला त्या ठिकाणी सोडण्याचा वरिष्ठ पातळीवर निर्णय झाला, आणि म्हणून जागा शिवसेनेला गेली. म्हणजे भारतीय जनता पार्टी फारच कमकुवत झाली असं नाही, तर एक वरच्या राजकीय सूत्रानुसार ही जागा शिवसेनेला गेल्यामुळं शिवसेना, भारतीय जनता पार्टी हा एक ह्या तालुक्यातला एकच विचाराचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे काही वेगळं नाही वाटलं आम्हाला. जरी विठ्ठलरावनी शिवसेनेची उमेदवारी केली त्यामुळे सर्वांना मान्य होती, आणि आम्ही सर्वांनी हिरारीला त्यात सहभाग घेतला आणि विजय सुद्धा प्राप्त त्या माध्यमातून. तुम्हाला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये विद्यमान आमदार विठ्ठलरावजी लंगे साहेब नेवासा तालुक्याला पुन्हा विकासाच्या वाटेवर घेऊन जातील? नाही, त्यांना काम करण्याची हातोटी आहे. गेल्या 25 वर्ष ते जिल्हा परिषद सदस्याचं नेतृत्व करत होते, त्यामुळे विकास करण्याची त्यांची धडपड पाहता आता तर मुख्य सत्तेत ते सहभागी आहेत, आणि त्या माध्यमातून आता विकास करायला कुठलीच अडचण येणार नाही. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे निधी असतात, त्या पद्धतीने ते अनेक योजना आणतील याची आम्हाला खात्री आहे. आणि जो काय अनुशेष आहे विकासाचा तो निश्चित भरल्या जाईल ही याची आम्हाला आता खात्री आहे, आणि त्या दिशेनेच त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आता यशस्वीरित्या वाटचाल करत आहोत. नेवासा तालुका म्हटलं की ऊस पिकवणारा सदन शेतकरी अशी ओळख आपल्या तालुक्याची आज पूर्ण जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये आहे. पण नेवासा तालुक्यामध्ये मुळा सहकारी साखर कारखाना असेल किंवा ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना असेल, सहकार तत्वावर चालणारे मोठ्या गाळप क्षमतेचे एवढे 2 मोठे कारखाने असताना सुद्धा नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांचा पिकवलेला ऊस हा बाहेरच्या कारखान्याला द्यावा लागतो. म्हणजे अर्थात या ऊसाला वेळेत तोड आणि हमी भाव मिळत नाही.
तर येणाऱ्या काळामध्ये भाजप महायुतीच्या सरकारने अशी काही कुठली उपाययोजना केली आहे की ज्या माध्यमातून शेतकऱ्याच्या ऊसाला वेळेत तोड आणि भाव मिळेल? मग अशी बोलल्याप्रमाणे आमदार विठ्ठल लंगे पाटलाच्या नेतृत्वात आम्ही हे काम करत असताना सहकार हा फार मोठा विषय आहे. 2 कारखाने आपल्या नेवासा तालुक्यामध्ये आहेत, ज्ञानेश्वर आणि मुळा सहकारी साखर कारखाना. आणि शेवटी शेतकरी हा अनेक कष्टातून आपलं पीक उभा करतो, अनेक अडचणी सामोरं जातो. त्याला 2 रुपये जादा भाव मिळावं ह्या अपेक्षा असती आणि ती साहजिक. मग ह्या माध्यमातून आणि सहकार टिकला पाहिजे. आम्ही या भूमिकेचे आहेत ना, विठ्ठलराव लंगे साहेब बी त्याच भूमिकेचे, सहकार टिकला पाहिजे. पण सहकार टिकत असताना शेतकरी बी टिकला पाहिजे. या भावनेतून शेतकऱ्याला जर खऱ्या अर्थानं चांगला भाव मिळाला, जिल्ह्यात जर चांगला भाव मिळाला आणि शेतकरी सुद्धा त्या भूमिकेला सहमत राहील ना. राजकीय निवडणुकाचा विषय वेगळा असतो, परंतु ज्यावेळेस पोट पाण्याचा विषय येतो किंवा आपला शेतकरी हिताचा विषय येतो त्यावेळेस जिथं 2 रुपये जादा देईन तिकडे शेतकऱ्याचा कल होतो. पण सहकार टिकत असताना ह्याचा सहकारी कारखानदारांनी जर हा निर्णय घेतला, ते कुठल्याही पक्षाचे नेतृत्व असू दे, आम्ही कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते असू, परंतु शेतकरी म्हणून कामधेनू वाचावं ही बी आमची भावना असू शकते. परंतु त्यांनी शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीनं भाव दिला पाहिजे. आणि वेळेवर ऊसाच्या तोडी ज्या आहेत, हा जर कालावधी नंतर गेला तर ऊसाचं टनेज घटतं, पर्यायी शेतकऱ्याचा तोटा होतो. म्हणून त्यांनी ते वेळेचं नियोजन करावं आणि ऊस कारखानदारीतून चांगला भाव शेतकऱ्याला द्यावा, ही सुद्धा आमची रास्त भावना आहे. एकंदरीत नेवासा तालुक्याच्या राजकीय इतिहास बघितला आपण तर कुठलाही आमदार एकदा निवडून आल्यानंतर पुन्हा निवडून आलेले नाहीये, हा इतिहास राहिला. पण तुमच्या बाबतीत विचार जर केला गाव पातळीवरच्या राजकारणामध्ये, हे गेल्या 25-30 वर्षापासून आपण वडुले या गावाची सरपंच पदाची यशस्वीरित्या धुरा सांभाळताय. त्यानंतर विविध कार्यकारी सोसायटीचे सुद्धा तुम्ही चेअरमन आहात गेल्या अनेक वर्षापासून. तर या यशामागचं तुमचं गमक काय सांगाल आम्हाला? नाही साहेब, मी मग अशीच बोललो की ज्यावेळेस 2004 पासून आम्ही झपाटून गावच्या विकासाला लागलो आणि राष्ट्रपती पुरस्कार मिळाले, महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्कार मिळाला, अनेक छोटे मोठे पुरस्कार मिळाले. गावचा आम्ही अनेक विकास त्या माध्यमातून केला. अगदी घरकुल असतील किंवा व्यक्तिगत इंडिव्हिज्युअल असतील, वृद्धापकाळ, इंदिरा गांधी सारखे असतील, स्वावलंबन सारखे असतील किंवा सर्वसामान्य प्रश्न, समाजाचे प्रश्न असतील, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून सभासदाला कर्ज वाटप असेल, त्यांच्या हिताचे निर्णय असतील, हे आम्ही अगदी गळातळापर्यंत जाऊन केल्यामुळं आणि लोकांना सर्वसामान्याला कामाचा कार्यकर्ता लागतो. आणि मी तर एक अभिमानाने सांगतो की आपण आता जनरल बघतो की राजकारणात माणसं निवडणुका लागल्या आरक्षणाची वाट पाहतात, काय आरक्षण निघतं काय नाही. परंतु मी तर माझा अभिमानाने सांगेन की जेव्हा 2003 साली ग्रामपंचायतची निवडणूक माझ्या लागली आणि अनुसूचित जाती म्हणजे एक मातंग समाजाची साठी ती जागा सुटली महिलेसाठी, अनुसूचित जाती महिलेसाठी. आणि मी निर्णय घेतला की आपल्याला आपल्या एका भगिनीला त्या ठिकाणी उभा करायचं. आम्ही पॅनल निवडूनही आणला आणि आनंदाने सांगेल की एका मातंग समाजाची भगिनी, तिच्या नेतृत्वात आम्ही अशी गावाची विकासाची बाहेर घेतली की राष्ट्रपती पुरस्कार त्या भगिनीच्या नेतृत्वाखाली आम्ही पटकावला. त्यामुळे एक सर्वसामान्य समाजाला एक आपल्याबद्दल विश्वास निर्माण झाला की अरे हा सर्वाला धरून चालणारा कार्यकर्ता आहे, विकासाच्या बाबतीत सर्वांबरोबर आहे. आम्ही सार्वजनिक विकास करत असताना मग त्या शाळेच्या संदर्भातला, शैक्षणिक क्षेत्रातल्या असतील, शेती संदर्भातल्या असतील, अनेक वेगवेगळ्या माध्यमातून त्या आम्ही पूर्णपणे केल्यामुळं लोकांचा एक विश्वास संपादन झाला. आणि त्या विश्वास संपादनातून आम्ही राजकारणाचा कालावधी सोडला तर कधी राजकारणामध्ये करत नाही. अगदी एकोप्यानं हे करत असताना गावामध्ये भाविक लोक असतात, आपल्याकडे परमेश्वराला ईश्वराला मानणारा वर्ग आहे, म्हणून आम्ही वेगवेगळे मंदिरं देखील उभा केले, तो परिसर स्वच्छ केला. त्या माध्यमातून लोकांची भावना निर्माण झाली की अरे गाव आपलं फार विकसित होतंय, फार चांगलं गाव घडतंय. म्हणून आम्ही याच्याबरोबर सर्वच गोष्टीचा विकास केल्यामुळं एक लोकांचा फार मोठा विश्वास संपादन आपल्याबरोबर झालेला आहे. आणि ती नाव जोडलेली आमच्या कुणाची, म्हणजे आम्ही वेगळेपणा कुणाबद्दल धरत नाही. सर्व जाती धर्माचे लोक हे ह्या गेल्या 25-30 वर्षामध्ये टिकून राहण्याचं एक महत्वाचं गमक आहे असं मला. तुमच्यावर सातत्याने असा आरोप होतो की 2017 नंतर खऱ्या अर्थानं तुम्ही माजी आमदार शंकररावजी गडाख साहेब यांना छुपा पाठिंबा देत होता, काय सांगा साहेब? आता माझ्या छुप्या पाठिंबा
शंकरराव गडाखांना मिळावा एवढा काही मी मोठा कार्यकर्ता नाही. मी एक छोटा कार्यकर्ता आहे आणि राजकारणात एक होत असतं. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तत्कालीन आमदार बाळासाहेब बुरकोटे तर आमचं काही जमलं नाही, म्हणून 2019 साली आम्ही थोडे शांत राहण्याचा निर्णय घेतला. पक्षाच्या विरुद्ध तर काय जाहीरपणे भूमिका घेता येत नव्हती. आम्ही आपलं शांत राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं म्हणा किंवा त्या तत्कालीन आमदाराच्या रोषामुळे म्हणा त्यांचा पराभव झाला. ऑटोमॅटिक मग आम्ही फार काही त्याच्यात लुडबुड केली नाही आणि मग त्याचा अर्थ जर कदाचित कोणी करता, मी छोटा माणूस आहे, 2 प्रस्तावित, एक तिकडे प्रस्तावित शंकरराव गडाख असतील, विरोधात बाळासाहेब बुरकुटे असतील, ह्या 2 मोठ्या वर्गामध्ये माझ्यासारख्या छोट्यासारख्या कार्यकर्त्यावर आरोप करायला काही विशेष वाटत नाही. त्यांना आरोप होऊ शकतो आणि मला जर शंकरराव गडाकडे छुपी मदत करायची, मी ओपन मी त्यांच्याकडे जाऊन जाण्यास मला काय हरकत होती का? पण राजकीय पक्षाच्या दृष्टिकोनातून माझी विचारधारा भारतीय जनता पार्टीशी जुळल्यामुळं त्याची काही करायची गरज मला पडली नाही. आणि त्यांना सुद्धा ते फार मोठे लोक आहेत, माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्ते त्यांना काय करायची छुपी करायची. येणाऱ्या काळामध्ये पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, यांच्या निवडणुका येऊ घातल्या तर कुकाना गटाच्या संदर्भाने तुमच्या नावाची जोरदार चर्चा ऐकायला मिळते. तुम्ही जे प्रामाणिकपणे भाजप पक्षाचं काम केलं, भाजप पक्षाचं संघटन नेवासा तालुक्यामध्ये वाढवलं, तर तुमच्या या प्रामाणिकपणेला, त्या समर्पणाला भाजप पक्ष न्याय देईल का? तुम्हाला भाजप पक्षाकडून येत्या काळामध्ये उमेदवारी मिळेल का? आता राजकीय समीकरण म्हटल्याप्रमाणे आता या ठिकाणी महायुती आहे, भारतीय जनता पार्टी आहे, शिवसेना आहे, राष्ट्रवादी अजितदादा पवार गट आहे. ह्या महायुतीच्या माध्यमातून आम्हाला आता विठ्ठलराव लंगे पाटलाच्या नेतृत्वात सामोरं जायचंय. आणि कुकाना गटामध्ये मी यापूर्वी नेतृत्व केलेलं आहे. आम्ही विठ्ठलराव लंगे पाटलाच्या निर्णयाला सहमत राहून ह्या तालुक्यातली राजकीय भूमिका कशी पुढे असेल त्या पद्धतीने आम्ही सामोरं जाणार आहोत. एक आपलं आतापर्यंत काम पाहता किंवा लोकांमध्ये आपण टिकून असल्यामुळं अपेक्षा साहजिक आहे की आपल्याला उमेदवारी मिळावं, लोकांची भावना आहे आणि आपल्याला संधी मिळेल तर आपण जनतेचा अनेक भरारीनं विकासाचं काम करणार आहे ही खात्री असल्यामुळं अपेक्षा आपल्याला आहे. आता बघू नेतृत्व काय करतं भविष्यात, त्या पद्धतीने आपण त्यांच्या नेतृत्वात काम करणार आहोत. येणाऱ्या काळात जर तुम्हाला उमेदवारी भाजप या पक्षाकडून म्हणजे महायुती म्हणून जर मिळाली नाही तर तुमची भूमिका काय असेल? नाही, आता माझी भावना अशी, आपण इच्छुक अनेक असतात, उमेदवार ठरेपर्यंत अनेक जण इच्छुक असतात आणि लोकशाहीमध्ये ते योग्य आहे. नेतृत्वाला कळतं कार्यकर्ता कोण समाजामध्ये आहे, कोणामुळं पक्षाला फायदा होईल आणि आपल्याला सत्ता प्राप्त बी कळेल. त्यामुळं नेतृत्व आमचं हुशार असल्यामुळं, त्यांना सगळी जाणीव असल्यामुळं एक माझं मत आहे की या ठिकाणी आमच्या कुकाना गटाची पुढची जर परिस्थिती बोलत ठरली तर जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिलेकरता राखीव आहे, शिरसगाव गट सर्वसाधारण महिलेकरता राखीव आहे आणि कुकाना गट हा नागरिकता मागास प्रवर्ग महिलेकरता राखीव आहे. त्यामुळं आता नेतृत्व कुठं संधी देत आहे हे आपल्याला बघावं लागेल आणि वेगळा निर्णय घेण्यापर्यंत वेळ नेतृत्व येऊन येणार नाही याची मला खात्री आहे. कारण आपल्याला समाजाचे काम करण्याची आवड आहे, धडपड आहे, हे त्यांना विशेष जाणीव आहे. त्यामुळे ते माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याचा विचार गटाला म्हणा किंवा गटाला करतील याची मला खात्री आहे. त्यामुळं शक्यतो वेगळा निर्णय घेण्याची वेळ येणार नाही असंही मला वाटतं. येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीचं चित्र आम्हाला कशा पद्धतीने पाहायला मिळेल? नाही, या तालुक्यामध्ये एकोप्याने भेटेल. अगदी या तालुक्यामध्ये तशी काही कुठली अडचण येणार नाही. एकोप्याला महायुती म्हणून आम्ही सामोरं जाणार आणि ह्या महायुतीच्या माध्यमातून निश्चित जिल्हा परिषदेचे 7 गट आहेत, पंचायत समिती 14 गण आहेत. आता सगळे गट आता आपण एक राजकीय म्हणणार नाही सगळे देतील, परंतु चांगल्या पद्धतीने 4-5 जागा आम्ही निश्चितपणे जिल्हा परिषद जिंकू शकतो. पंचायत समितीची सत्ता आम्ही हस्तगत करू शकतो असं वार तरुण तालुक्यामध्ये आहे. ही झाली आपली मुलाखत आदर्श गाव वडोले गावचे सरपंच सन्माननीय दिनकररावजी गर्गे साहेब यांची. असेच नवनवीन मुलाखत पाहण्यासाठी रोकठोक या आपल्या गप्पा गोष्टी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.